हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे। सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहे। पहिले 5-10 हजार रुपये देत होते ते देऊन झालेले आहेत। धान्य देऊन झालेलं आहे। दिवाळीच्या आत जो काही 32,000 कोटीचा पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे। राष्ट्रवादीचे आमदार आहेत संग्राम जगताप यांनी म्हटलंय की मुसलमानांकडून कुठलीही खरेदी करू नका, हिंदूंकडून खरेदी करा। हा दिवाळीची त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे। आम्ही त्यांना कारणे दाखवा नोटीस पाठवणार आहोत। एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार, आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही। ही भूमिका आमची कालही होती, आजही आहे, उद्याही राहील। शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे। खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं, परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे। आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे, त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे, बोललं पाहिजे। हा शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र हा सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे। परंतु अशा वेळेस मी तिथं एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं। तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन, पण ते सुधारणा करताना दिसत नाही। त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे, त्याचे जे विचार आहेत ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा नोटीस। मला काही मी मन कावडा नाही आहे, त्याला तू करतो का आणखीन कोणी करतो ते मला माहिती नाही। दादा, या ओळा दुष्काळ संदर्भात शेतकऱ्यांना काही मदत अजून मिळाली नाही। काही ठिकाणी पंचनामे जे आहेत ते तहसीलदारांकडून केले जात नाही। अनेक तक्रारी शेतकऱ्यांची यायला आम्ही सगळे पैसे उपलब्ध करून दिलेले आहे। पहिले 5-10 हजार रुपये देत होते ते देऊन झालेले आहेत। धान्य देऊन झालेलं आहे। इतरही बाबतीमध्ये काही काहींनी स्वतः स्वयंपूर्ण तिथं काही मदती पाठवलेल्या आहेत आणि आम्हाला दिवाळीच्या आत जो काही 32,000 कोटीचं पॅकेज आम्ही दिलेलं आहे ते आम्हाला करायचं आहे। मी काल मुंबईवरून इकडं येत असताना मी ओपी गुप्ता म्हणून आमचे ACS फायनान्स आहे त्यांनाही सांगितलं जो काही निधी लागेल तो तातडीनं त्या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं देण्यात यावा। केंद्राला प्रस्ताव आपण भक्कम प्रस्ताव जो आहे तो पाठवणार होतो, तो कधीपर्यंत? तो केंद्राला प्रस्ताव एकदा पाठवल्यानंतर त्याच्यात बदल करता येत नाही। त्याच्यामुळं मध्ये हवामान खात्याने सांगितलेलं होतं की अजून एकदा वादळ आणि काही शक्यता महाराष्ट्रावर येण्याची आहे, विशेषतः कोकणात वगैरे, आणि त्यामुळं आम्ही थोडं थांबलो आहे आणि एकदा सगळीकडचे आकडे आल्यानंतर, माहिती आल्यानंतर पंचनाम्याच्या बद्दलच्या सगळ्या बाबी, विहिरींचं नुकसान, घरांचं नुकसान, शेतीचं नुकसान, जमीन खरडून गेल्याचं नुकसान, त्या सगळ्याच्याबद्दल, पुलांचं नुकसान, रस्त्यांचं नुकसान, हे आम्ही त्यांना काही मुदत दिली का परवा दिवशी आम्ही चीफ सेक्रेटरी सगळे बरोबर होतो तेव्हाही त्यांना सांगितलं की तुम्ही ताबडतोब ह्या कलेक्टरांना सांगा। आणि काही भागात जिथं दलदल आहे तिथं अजून पंचनाम्याच्या करता लोकांना जाता येत नाही, पण आता ऊन पडतं आहे, पूर्णपणे जमीन अशी हडकते, त्याच्यामुळं वापसा ज्याला आपण म्हणतो तसं येतो आहे। त्याच्यामुळं तिकडचे आकडे आले की आम्ही तो प्रस्ताव केंद्राला पाठवणार आहोत।